आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेथीची भाजी। अतिशय वेगळ्या प्रकारे ही भाजी केली जाते। टिपिकल सावजी पद्धतीची भाजी आहे ही आणि ह्या भाजीचा खाण्याचा पण प्रकार काही वेगळाच आहे। चला तर मग मी करून दाखवते। हाय, वेलकम टू माय चॅनल। आता आपण भाजी करूया। मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने आणि त्यात आपण अख्ख्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत। पॅन मध्ये तेल घेतलं, 2-3 बारीक हिरव्या मिरच्या घातल्या, बारीक चिरलेल्या, आणि मेथीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरच्या मिक्स केल्या आहे, अख्ख्या हिरव्या मिरच्या मिक्स केल्या आहे ही बघा। आणि भाजी बरोबर आपण तेलात त्या मिरच्या पण घालू ह्या प्रकारे। आता आपल्याला भाजी जास्त दिसत आहे, थोड्या वेळाने ती भाजी एकदम चिमून कमी होईल। झाकून आपण 5 मिनिटं शिजू देऊ। झाकून 5 मिनिटं शिजू दिली। आता बघा भाजी चिमलेली आहे 5 मिनिटानंतर। आता चवीपुरतं मीठ घालू। चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्स केलं, आणखी झाकून ठेवलं। आणखी 5 मिनिटं आपण झाकून शिजू दिली भाजी। 5 मिनिटानंतर आपली भाजी बघा किती कमी झालेली आहे। ही बघा आपली भाजी छान झाली आहे। आपली भाजी एकदम सोपी पद्धत आहे। 10 मिनिटं शिजू दिली। आपली भाजी झालेली आहे। आता आपण पुढली प्रोसेस करू। तडका पॅन मध्ये तेल घेतलं, एका तडका पॅन मध्ये तेल घेतलं, 4-5 अख्ख्या लाल मिरच्या घेतल्या सुकलेल्या। त्या तेलात आपण मिरच्या तळून घेतल्या। हे बघा छान खरपूस तळून घेतल्या मिरच्या तेलामध्ये। आता ही भाजी कशी खायची ते मी तुम्हाला सांगते। अशा सावजीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। एका ताटात पोळी घेतली आणि भाजी घेतली आणि आता ते बघा ज्या अख्ख्या हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्या भाजीमध्ये फोडून घेतल्या, कुचकरून घेतल्या त्या मिरच्या। आणि आता ज्या लाल मिरच्या तळून घेतल्या होत्या त्या पण त्या भाजीत कुचकरून घेतल्या। हे बघा ह्या प्रकारे अशी भाजी खूप छान आणि खूप टेस्टी लागते। भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पराठ्या बरोबर तर एकदम छान लागते। हे बघा आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी, रेडी टू सर्व। अशा प्रकारे तुम्ही ही मेथीची भाजी करून बघा।